नमस्कार, मी PR कुलकर्णी, जुळे सोलापूर इथं राहतो. मी या मंदिराविषयी बरंच काही माहिती ऐकली होती की गेले 40 वर्ष हे मंदिर बांधतात वगैरे, आणि जेव्हा गणेश जयंती दिवशी या मंदिराची स्थापना झाली त्या दिवशी यायचा विचार होता, पण आज इथे यायचं योग आला. मंदिर बघितलं, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलं, पण गणपतीचं मंदिर असं आणि ते पूर्ण सुशोभितपणे स्वच्छ पूजा अर्चा नित्यनेमाने होती हे कळालं. आणि सोलापूरपासून नजीकच असं एक चांगलं मंदिर झालं, ही एक चांगली गोष्ट आम्हाला आज बघायला मिळाली. आणि इथल्या व्यवस्थापकाने आम्हाला सगळी माहिती सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी रंगराज जोशी, डॉक्टर हेडगेवर रक्तपेढी व्यवस्थापक सोलापूर इथून आलो आहे. आपल्या ह्या मंदिराची माहिती आत्ता आमचे संचालक प्रकाश कुलकर्णी सरांना या ठिकाणी मिळाली आणि त्यानिमित्त आम्ही आत्ता पंढरपूरला चाललो होतो. तर ह्या मंदिराचं दर्शन घेऊन जावं, गणपतीचा आशीर्वाद घेऊन जावं यासाठी आलो होतो. विशेष म्हणजे डॉक्टर हेडगेवर रक्तपेढीच्या वतीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजित करत असतो. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे मंदिर आहेत, आम्ही आता अक्कलकोट स्वामी महाराज मंदिर असेल, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तुळजाभवानीचं आपलं आईसाहेबांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आमची रक्तपेढीची गाडी उभं राहते आणि रक्तदान शिबिरं त्या ठिकाणी आयोजित करून आम्ही रक्तसंकलन करत असतो. तर एक विषय असा आला की ही रिद्धिसिद्धी महागणपती आहे आणि आत्ता रक्त तुटवडा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशा संदर्भामध्ये जर या ठिकाणी आपल्याला गाडी लावून काही रक्तसंकलन करता आलं तर बघावं आणि श्री गणेशाचा आशीर्वाद या ठिकाणी घ्यावं, अशा पद्धतीने त्या दृष्टीने आम्ही आलो होतो. आणि एकूणच मंदिराचं स्वरूप आणि मंदिराचा परिसर बघून अत्यंत आनंद झाला की आत्ता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं मंदिर नसावं असं मला वाटतं. एक प्रसन्नता इथं आल्यानंतर जाणवली. आत्ता 42 ते 43 टेम्परेचर आहे, पण श्रीच्या समोर उभारल्यानंतर हा सर्व थकवा आमचा दूर झाला आणि एक मनाला प्रसन्नता मिळाली. हेच अधिष्ठान ह्या गणपतीचं आहे आणि कुठंतरी एक अदृश्य स्वरूपाचं एक परमेश्वराचं अधिष्ठान असतं हे या ठिकाणी आल्यावर जाणवलं. आत्ता आम्ही संपूर्ण दर्शन घेऊन खूपच प्रसन्न चित्त आणि प्रफुल्लित झालेलो आहोत आणि वारंवार या ठिकाणी येण्याची आमची इथं मनीषा निर्माण झाली आहे. आत्ता आपले मंदिराचे पुजारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी माहिती दिली आणि वारंवार येण्याचं या ठिकाणी आत्ता मनोदय होत आहे. श्री गणेशाची कृपा अशीच राहावी अशी श्रीचरणी मी विनंती करतो आणि आम्हालाही या ठिकाणी हे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.